नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये जो काय आपला MBBS BDS चा कॅप राऊंड 2 कंडक्ट केला जातो ना, तर त्याची प्रोसेस कशी असणार आहे, त्यासाठी रूल काय आहेत, राऊंड 2 मध्ये कोणकोणत्या सीट जे आहेत ते आपल्याला बघायला भेटतील सीट मॅट्रिक्स मध्ये, त्याचबरोबर कोणकोणते विद्यार्थी राऊंड 2 साठी एलिजिबल राहणार आहे, कोणकोणते विद्यार्थी राऊंड 2 मध्ये एलिजिबल राहणार नाही आहे, राऊंड 2 चे जे काय MBBS BDS कोर्सचे पूर्ण रूल आहेत ना, तर त्यांची एक सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। त्या अगोदर पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र स्टेटमध्ये MBBS BDS चा राऊंड 1 जो आहे तो कंप्लीट झाला आहे। त्याची अलॉटमेंट लिस्ट तुम्ही बघितली असेल, तुम्हाला जर सीट भेटली असेल तर तुम्ही 5 तारखेपर्यंत कॉलेजमध्ये ऑफलाईन जाऊन त्या ठिकाणी फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून फीस वगैरे देऊन तुमचं कॉलेज बुक करू शकता। एक तर रिटेन्शन देऊन त्याच कॉलेजमधून डिग्री कंप्लीट करू शकता, किंवा मग तुम्ही त्या कॉलेजला जॉईन करून जे आहे ते नेक्स्ट राऊंडला बेटरमेंटला पण जाऊ शकता, ही पण गोष्ट लक्षात घ्या। किंवा मग तुम्हाला आणखीन एक ऑप्शन बघायला भेटतं की तुम्ही कॉलेज व्हिजिट न करता फ्री एक्झिट पण घेऊ शकता। पण माझा सल्ला हाच राहील की कोणीही फ्री एक्झिट न करता तुम्हाला जी काय सीट भेटली असेल MBBS BDS चा, तो जर तुम्हाला समजा यावर्षी करणंच असेल तो डिग्री, तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि नेक्स्ट राऊंडला जे आहे ते परत पार्टिसिपेट करू शकता, जेणेकरून की जरी तुमचं बेटरमेंट नाही झालं तरी तुम्हाला बेटर कॉलेज किंवा अदर कॉलेज नाही अलॉटमेंट झालं तरी तुमचा हा जो सीट आहे भेटलेला तो 100% तुमचा होऊन जाईल। पण तुम्ही फ्री एक्झिट घेताय तर सेकंड राऊंडमध्ये जर तुमच्यापेक्षा जास्त स्कोरवाला विद्यार्थी त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करून तो अलॉटमेंट त्याला पण केला जातो, ही पण गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर जर समजा आपण या ठिकाणी बघितलं की सेकंड राऊंडमध्ये कोणकोणत्या सीट तुम्हाला वॅकंट दिसतील, तर ज्या सीट राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट केलेल्या नाही त्या सर्व सीट तुम्हाला ज्या आहेत त्या सेकंड राऊंड मध्ये बघायला मिळतील। त्यानंतर सीट वॅकंट ड्यू टू द नॉन जॉइनिंग किंवा कॅन्सलेशन कॅन्डिडेट्स अलॉटमेंट इन राऊंड 1, म्हणजे एखादा विद्यार्थी ज्याने की समजा राऊंड 1 ला कॉलेज भेटलं पण त्यानं कॉलेज जॉईनच नाही केलं, फ्री एक्झिट घेतला, त्या पूर्ण सीट तुम्हाला राऊंड 2 मध्ये बघायला भेटतील। किंवा एखादा विद्यार्थी कॉलेज भेटलं होतं, जॉईन करायला गेलता, पण इन केस त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये किंवा त्याच्याकडे पुरेशी फीस नव्हती म्हणून त्याला जर कॉलेजने रिजेक्ट केला, तर त्या सर्व सीट तुम्हाला ज्या आहेत त्या राऊंड 2 मध्ये बघायला 100% मिळून जातील। थर्ड पॉईंट आहे की सीट अवेलेबल ड्यू टू द अपग्रेडेशन, म्हणजे एखादा विद्यार्थी त्याला जर समजा सीट अलॉटमेंट झालं आणि त्याला जर समजा जॉईन करणं बेटरमेंटला जाणं ना, तर त्या पण सीट तुम्हाला ज्या आहेत त्या राऊंड 2 मध्ये बघायला भेटतील। हु हॅव बीन अलॉटेड ड्युरिंग राऊंड 1 अँड जॉईन द सीट, म्हणजेच एखादा विद्यार्थी त्याला राऊंड 1 मध्ये सीट भेटली होती पण तो जॉईन करून बेटरमेंटला जातोय, तर त्या सर्व सीट ज्या आहेत तुम्हाला राऊंड 2 च्या सीट मॅट्रिक्स मध्ये पण बघायला भेटतील। आणि आता तुम्हाला राऊंड 2 मध्ये 2 सीट मॅट्रिक्स बघायला भेटतील, एक तर क्लिअर वॅकन्सी ज्या की 100% रिकाम्या आहेत, आणि दुसऱ्या की एखाद्या विद्यार्थ्यानं जॉईन केला आणि तो विद्यार्थी बेटरमेंटला गेला ना, तर त्याची पण तुम्हाला एक सेपरेट सीट मॅट्रिक्स जी आहे ती राऊंड 2 मध्ये 100% बघायला मिळते। त्यानंतर जर आपण थोडे खाली आलो तर आपल्याला ठिकाणी पॉईंट मेन्शन केलाय की एलिजिबल स्टुडंट फॉर सीट अलॉटमेंट इन राऊंड 2, म्हणजे राऊंड 2 मध्ये सीट मिळण्यासाठी कोणकोणते विद्यार्थी जे आहेत ते एलिजिबल आहेत। तर सर्वात पहिला पॉईंट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म फिल केला बट राऊंड 1 ची चॉईस फिलिंग केली नव्हती, ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहेत। जसं की तुम्ही आता जे काय आपले ऍप्लिकेशन फॉर्म फिल झाले ना, MBBS पासून ते पार BMS BHMS फिजिओथेरपी पर्यंत, आणि ते जर तुम्ही फिल केला असेल 1000 रुपये देऊन स्टेट कोट्यासाठी आणि 5000 रुपये देऊन IQ किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी, तर त्या ठिकाणी तुम्ही राऊंड 1 चा जर चॉईस फिलिंग जरी केला नसेल आणि तुम्ही नीट एक्झाम जरी क्वालिफाय असाल ना, तरी तुम्ही MBBS BDS साठी 100% चॉईस फिलिंग करू शकता राऊंड 2 मध्ये, आणि तुम्ही राऊंड 2 मध्ये एलिजिबल होऊन जाताय। बरेच मुलं असे होते की ज्यांना वाटतं की आपल्याला फक्त BMS करणं आहे, देन त्यांना जर आता वाटतं की आम्हाला BDS करणं आहे, तरी पण तुम्ही राऊंड 2 मध्ये डायरेक्ट चॉईस फिलिंग करून BDS ला पण अप्लाय करू शकता। किंवा एखादा विद्यार्थी होता त्याला वाटतं की MBBS चा कट ऑफ जास्त जातोय, पण त्याला आता वाटतं की आपण चॉईस फिलिंग टाकून देऊ, भेटला तर भेटला, नाही भेटला तर असे विद्यार्थी पण जे आहेत ते डायरेक्ट MBBS BDS ची आहे ती सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करून या ठिकाणी 100% एलिजिबल होऊ शकताय। त्यानंतर सेकंड पॉईंट आहे की रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हू पार्टिसिपेट इन राऊंड 1, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलता, राऊंड 1 चा चॉईस फिलिंग पण केलता, बट त्यांना कुठल्याही प्रकारचं राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट झालं नाहीये, तर ते सर्व विद्यार्थी पण या ठिकाणी राऊंड 2 मध्ये 100% एलिजिबल राहणार आहे। म्हणजे तुम्ही राऊंड 1 ला पूर्ण प्रोसेस केली पण तुमचा स्कोर कमी होता, कट ऑफ जास्त गेला म्हणून तुम्हाला सीट मिळालेली नाहीये, तर देन त्या कंडिशन मध्ये तुम्ही या ठिकाणी 100% एलिजिबल राहू शकता। किंवा मग एखादा विद्यार्थी की त्यांना फक्त गव्हर्नमेंट MBBS टाकून दिले, त्याला प्रायव्हेट मिळत होतं पण त्यांना राऊंड मध्ये टाकलं तर तो विद्यार्थी आता सेकंड राऊंड मध्ये प्रायव्हेट कॉलेज पण ऍड करू शकतो, त्या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण सीट अलॉटमेंट 100% होऊन जाईल आणि तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल पण आहात, ही पण गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर जर आपण बघितलं या ठिकाणी यांनी मेन्शन केलंय की रजिस्टर्ड स्टुडंट हू सीट अलॉटेड इन राऊंड 1 गॉट कॅन्सल ड्युरिंग द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ड्यू टू द रॉंग क्लेम, म्हणजे तुम्ही जर समजा एखादं सीट भेटलं तुम्हाला राऊंड 1 ला, तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये जाता, तुम्ही रॉंग डॉक्युमेंट सबमिट करताय किंवा इनव्हॅलिड डॉक्युमेंट या ठिकाणी सबमिट करताय, तरी पण तुम्ही जे आहे ते राऊंड 1 मधून फ्री एक्झिट घेऊन राऊंड 2 मध्ये परत एकदा नव्यानं फ्रेश चॉईस फिलिंग करून 100% या ठिकाणी एलिजिबल होऊ शकताय। म्हणजे लाईक की तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं, तुम्ही कॉलेजला रिपोर्ट करताय, तुमच्यापाशी पेमेंट करा फीस नाहीये किंवा तुमच्यापाशी डॉक्युमेंट बरोबर नाही, तुमच्यापाशी चुकीचा डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केला आणि तो चुकीचा डॉक्युमेंट तुम्ही कॉलेजमध्ये सबमिट करताय ना, तर तरी पण तुम्हाला सेकंड राऊंडसाठी एलिजिबल केलं जातं। मग सेकंड राऊंडचा रिझल्ट येईपर्यंत तुम्ही तुमचा डॉक्युमेंट करेक्ट करू शकता
शकता, किंवा मग सेकंड राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग करताना जे कॉलेज तुमच्या बजेटमध्ये येत नाहीये ते तुम्ही टाकू नका, बेटर हेच राहील समजा. मग तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते अलॉटमेंट केलं जाईल. जर तुमचा स्कोर चांगला असेल तर तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटेल, किंवा मग नसेल तर तुम्ही जे कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये टाकणार आहे ते पण तुम्हाला नाहीये मिळणार. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. पण बाकी जेच की तुम्हाला राऊंड वनमध्ये जर सीट भेटला, तुम्ही रॉंग डॉक्युमेंटमुळे किंवा फीसमुळे किंवा फ्री एक्झिट घेताय, तरी पण तुम्ही जे आहे ते सेकंड राऊंडमध्ये ज्या काही सीट वॅकंट राहतील त्या ठिकाणी 100% तुम्ही एलिजिबल राहणार आहेत. फक्त प्रॉब्लेम हाच आहे की राऊंड 2चं जे सीट मॅट्रिक्स येईल आणि राऊंड 2चा जो SML रँक राहील का, तर त्यानुसार विद्यार्थ्यांना अलॉटमेंट केलं जातं. जसं की तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं होतं प्रायव्हेटवाला MBBSचं, बट जर त्याच कॉलेजला समजा तुम्ही फ्री एक्झिट घेता आणि नेक्स्ट राऊंडमध्ये तुमच्यापेक्षा जास्त स्कोरला विद्यार्थी जर सेम कॉलेजला चॉईस फिलिंग करेल सेम कॅटेगरीमधून, तर ती सीट त्याला दिली जाणार आहे, तुम्हाला दिली जाणार नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर तोच पॉईंट या ठिकाणी CETCLनं इथं मेन्शन केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी 100% याला वाचू पण शकता आणि मी पण तो पूर्ण एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. त्यानंतर पहा पुढचा पॉईंट आहे की कॅन्डिडेट हू हॅव रिपोर्टिंग जॉईन अलॉटेड इन्स्टिट्यूट ड्युरिंग द जॉईनिंग पिरियड राऊंड 1 अलॉटमेंट अँड डिड नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. म्हणजे एखादा विद्यार्थी की त्याला राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलं होतं, त्यानं कॉलेजला जाऊन जॉईन केला, बट त्यानं या ठिकाणी अपग्रेड किंवा बेटरमेंटसाठी जर अप्लाय केला असेल तर तुम्ही 100% जे आहे त्या ठिकाणी सेकंड राऊंडला एलिजिबल होऊन जाणार आहे. तुम्ही जर स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल केला नसेल, ॲडमिशन कन्फर्म केला नसेल, फक्त जॉईन केला असेल, बेटरमेंटला अप्लाय केला असेल ना, तर तुम्ही राऊंड 2 साठी 100% एलिजिबल राहणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर पुढचा पॉईंट आहे कॅन्डिडेट हू डज नॉट जॉईन द अलॉटेड सीट ड्युरिंग द राऊंड 1. म्हणजे तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं होतं पण तुम्ही कॉलेजला व्हिजिट केला नाही, काहीच प्रोसेस केलेला नाही, तुम्ही निवांत घरी बसून आहात, फ्री एक्झिट घेतलेला आहे, तरी पण तुम्ही या ठिकाणी 100% राऊंड 2 साठी एलिजिबल आहात. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. नंतर पुढचा पॉईंट आहे की कॅन्डिडेट्स हू हॅज जॉईन अँड रिझाईन अप टू द लास्ट डेट ऑफ राऊंड 1 जॉईनिंग. जसं की समजा आता एखादा विद्यार्थी त्याला राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलं, त्यानं जाऊन कॉलेज जॉईन केला. समजा तुम्ही आज जाऊन कॉलेज जॉईन करताय आणि लगेच तुम्ही नेक्स्ट डेला किंवा जी काय लास्ट डेट आहे राऊंड 1च्या जॉईनिंगची, त्या डेटच्या आतमध्ये जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल केलेला किंवा बेटरमेंटला अप्लाय केलेला जरी कॅन्सल करताय, समजा रिटेन्शन फॉर्म वगैरे फिल केला पण तुम्ही कॅन्सल करताय सेम डेटमध्ये जी की लास्ट डेट आहे फिजिकल जॉईनिंगची राऊंड 1ची, तरी पण तुम्ही राऊंड 2 ला जे आहे ते एलिजिबल आहात. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला राऊंडमध्ये सीट भेटलाय, तुम्ही गेलात कॉलेजला, रिटेन्शन फॉर्म फिल केलाय, पण तुम्हाला नंतर वाटतंय की नको आता मला हा कॉलेज नको, मला याच्यापेक्षा बेटर कॉलेज हवंय आणि बेटर कॉलेजला ट्राय करणं आहे, तर देन तुम्ही त्या जॉईनिंग पिरियडच्या डेटमध्ये जाऊन तुमचा रिटेन्शन कॅन्सल केला तरी तुम्ही सेकंड राऊंडला 100% एलिजिबल राहून जाता. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. त्यानंतर यांनी काही खाली महत्त्वाचे पॉईंट मेन्शन केले आहेत की जे स्टुडंट आहेत ना, तर त्यांना फ्रेश चॉईस फिलिंग करणं राऊंड 2 साठी कंपल्सरी आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुमचा राऊंड 1चा जो चॉईस फिलिंग आहे ना, तो या ठिकाणी 0 मानला जाणार आहे. इफ कॅन्डिडेट नॉट इंटरेस्टेड टू पार्टिसिपेट राऊंड 2, तर जर समजा तुम्हाला पार्टिसिपेट करणंच नसेल राऊंड 2 मध्ये, तर तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे चॉईस फिलिंग नाही केली तरी चालतं. जसं की एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलं, जसं की आता सेट GS मेडिकल कॉलेज कोणाला भेटला, समजा टॉपचा कॉलेज आहे, किंवा तुमचा एखादा आवडतं कॉलेज आहे BJ कॉलेज समजा पुण्याचं, किंवा कुठलं पण असू शकतं, GMC नागपूरला तुम्हाला भेटला आणि तुम्हाला माहिती की मला आता बाकी कुठलाही गव्हर्नमेंट भेटला तरी मला तिकडे जाणंच नाहीये, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही राऊंड 2चा चॉईस फिलिंग नाही केला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुम्ही तुमची अलॉटेड सीट जी आहे त्या ठिकाणी तुमची डिग्री कंटिन्यू करू शकतात. पण जर समजा तुम्हाला राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करणं, बेटरमेंटला जाणं किंवा नव्यानं अप्लाय करणं किंवा तुम्हाला सीट अलॉटमेंटची गरज आहे, तर देन त्या कंडिशनमध्ये तुम्हाला राऊंड 2 मध्ये परत एकदा चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे. तुमचा राऊंड 1चा चॉईस फिलिंग जो आहे तो पुराचा पुरा 0 मानला जाणार आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पहा यांनी या ठिकाणी काही रूल मेन्शन केले, जसं की सीट अलॉटमेंट जे आहे ना विद्यार्थ्याला राऊंड 2 मध्ये, तर ती जी काय मेरिट लिस्ट आणि प्रेफरन्स लिस्ट आहे ना राऊंड 2 मध्ये जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करतील ना त्यानुसार दिली जाणार आहे. कारण तुम्ही एक जर अलॉटमेंट लिस्ट बघितला राऊंड 1चा, तर तुम्हाला बरेच विद्यार्थी असे की त्यांनी गव्हर्नमेंटच कॉलेज टाकलेत, प्रायव्हेट कॉलेज टाकलेच नाहीये, तर गव्हर्नमेंटच्या खाली जे त्यांच्या नावापुढे चॉईस नॉट अवेलेबल आहे, पण राऊंड 1च्या लिस्टमध्ये त्यांच्यापेक्षा कमी स्कोरवाले सेम कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पण सेमी गव्हर्नमेंट भेटलेला आहे. तर ते ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये गव्हर्नमेंट भेटला नाही, त्यांना वाटतं की आम्हाला भेटून जाईल, पण भेटला नाही, ते विद्यार्थी पण जे आहेत ते आता राऊंड 2 मध्ये गव्हर्नमेंट सोबत प्रायव्हेट पण टाकतील. मग प्रायव्हेट कॉलेजमध्ये समजा काही सीट मोजक्या वॅकंट असतील, तर देन जास्त स्कोरलेले विद्यार्थी अप्लाय करणार, ते त्या कंडिशनमध्ये ते सीट त्यांनाच दिलं जाणार आहे. असं नाही की राऊंड 2चा कट ऑफ कमी येईल. जर जास्त स्कोरलेले विद्यार्थी चॉईस फिलिंग करतील, तर देन तो कट ऑफ जो आहे तो राऊंड 1 पेक्षा जास्त पण राऊंड 2चा कट ऑफ जाऊ शकतो. ही पण गोष्ट यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. If any candidate joined during round 1 is upgraded in the round 2 submitted during the round 2, his allotted seat in round 1 will be available round 2 allotted as per the merit at the same round. देखो यांनी या ठिकाणी हेच मेन्शन केलं की जर तुम्हाला राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं आणि समजा तुम्हाला माना की तुम्हाला राऊंड 1 मध्ये एखादं X नावाचं कॉलेज भेटलं होतं, तुम्ही त्याला जॉईन केलं आणि तुम्ही सेकंड राऊंड मध्ये पार्टिसिपेट केलं, पण सेकंड राऊंड मध्ये जर तुम्हाला Y नावाचं कॉलेज भेटतंय, तर तुमचं अपग्रेड जे आहे ते X मधून Y मध्ये झालं, तर तुमची सीट जी तर वॅकंट होणार होती का, तर ती सीट जी आहे ती नंतरच्या राऊंडला वॅकंट नाही ठेवली जाणार, ती सीट लगेच जी आहे ती अदर मुलांना जी आहे ती या ठिकाणी फिल केली जाते. यांनी या ठिकाणी तेच पॉईंट मेन्शन केला आहे. तर तुम्ही
हा पण पॉईंट वाचू शकता, पण तुमचं बेटरमेंट झाल्याच्या नंतर मग ती सीट कोणालाही देऊ, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं राहत नाहीये. फक्त त्यांना हे सांगायचं आहे की राऊंड 1 मध्ये तुम्ही एखादं कॉलेज जॉईन करताय आणि तुम्ही बेटरमेंटला जाताय आणि बेटरमेंटला नवीन कॉलेज टाकताय, तर तुम्हाला नवीन कॉलेजमध्ये जर अलॉटमेंट झालं, तुमचं बेटरमेंट झालं, तर तुम्हाला राऊंड 1चं कॉलेज परत घेता येत नाही आहे. ते कॉलेज अदर मुलांना दिलं जातं आणि ते कॉलेज तुम्हाला परत घेता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बेटरमेंटला तेच कॉलेज टाका जे की तुम्हाला राऊंड 1 मध्ये भेटलं आणि त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज असतील किंवा तुम्हाला 100% जे घेणं आहे ना, ते तेच कॉलेज तुम्ही बेटरमेंटला गेल्याच्या नंतर राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंगला द्या. हा त्यांनी मुद्दा या ठिकाणी मेन्शन केला तुम्हाला बघायला भेटतो. इफ कॅन्डिडेट जॉईन ड्यूरिंग राउंड 1 is not upgrade in round 2 सीट अलॉटेड ड्यूरिंग द राउंड 2 विल बी हियर राउंड 1 सीट अलॉटेड स्टेटस. यही बात इन्होंने मेंशन किया है की जर तुम्हाला राउंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं होतं, जसं की राउंड 1 तुम्हाला एक्स नावाचं कॉलेज भेटलं, तुम्ही राउंड 2 ला जॉईन केलं तर राउंड 1 मध्ये आणि बेटरमेंटला गेलतात, पण तुम्हाला राउंड 2 मध्ये बेटरमेंट होत नाही, तर परत तुम्हाला तेच कॉलेज जे आहे ते राउंड 2 च्या सिलेक्शन लिस्ट मध्ये पण बघायला भेटेल. म्हणजे राउंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं होतं एक्स नावाचं, तुम्ही त्याला जॉईन केलंय, बेटरमेंटला गेलाय, पण तुमचं बेटरमेंट होत नाहीये सेकंड राउंड मध्ये, तर सेकंड राउंडच्या अलॉटमेंट लिस्ट मध्ये तुम्हाला परत तेच कॉलेज मिळणार आहे. तेच कॉलेजचं नाव तुमच्या जे आहे ते अलॉटमेंट लिस्ट मध्ये तुम्हाला 100% बघायला दिसून येणार आहे. कॅन्डिडेट अलॉटेड सीट ड्यूरिंग द राउंड 2 if does not join the allotted seat, such candidate will be eligible for round 3 only fresh registration. जर तुम्हाला समजा राउंड 1 किंवा राउंड 2 मध्ये एखादं कॉलेज भेटलं, तुम्ही ते कॉलेज जॉईन करत नाहीये, फ्री एक्झिट घेताय, तर तुम्हाला थर्ड राउंड मध्ये जाण्यासाठी परत एकदा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो सीईटी सेलचा 1000 रुपये स्टेट कोट्यासाठी आणि आयक्यू कोट्याची फी जी आहे ती पे करून तुम्हाला एक वेळेस रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं पडेल, तरच तुम्ही राउंड 3 साठी एलिजिबल राहणार आहात. म्हणजे सिंपलची गोष्ट हीच आहे की ज्या विद्यार्थ्यांना राउंड 1 राउंड 2 मध्ये कॉलेज भेटेल, तुम्ही फ्री एक्झिट करताय, तर देन तुम्हाला थर्ड राउंड मध्ये जाणं आहे, तर तुम्हाला परत एकदा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करूनच काउन्सिलिंग मध्ये अप्लाय करणं पडेल. ही गोष्ट लक्षात घ्या. तोच पॉईंट त्यांनी या ठिकाणी मेन्शन केला तुम्हाला दिसत आहे. इफ द कॅन्डिडेट हॅज जॉईन हियर राउंड 2 सीट वॉन्ट्स टू अपग्रेड अलॉटेड सीट नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म विल हॅव फिल फ्रेश चॉईस फॉर राउंड 2. यांनी या पॉईंटमध्ये तेच मेन्शन केलं आहे की तुम्हाला जर राउंड 2 मध्ये एखादा कॉलेज भेटला आणि तुम्हाला बेटरमेंटला जाणं, समजा परत थर्ड राउंड खेळणं ना, तर तुम्हाला कॉलेज जॉईन करणं, त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म फिल नाही करणं, बेटरमेंटचा फॉर्म फिल करणं आणि राउंड 3 ची जी आहे ती परत एकदा चॉईस फिलिंग करणं, तुम्ही 100% जे आहे ते राउंड 3 ला या ठिकाणी एलिजिबल होऊन जाण. देन त्याच्यानंतर त्यांनी मेन्शन केले की कॅन्डिडेट्स जॉईन सॅटिस्फाईड जर असाल तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये राउंड 2 मध्ये भेटलेला, तर तुम्ही त्या ठिकाणी अपग्रेडला न जाता तुम्ही त्या ठिकाणी तुमचा स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करू शकतात. पण जर तुम्ही राउंड 2 ला भेटलेल्या कॉलेजमध्ये स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल केला, तर तुम्ही नेक्स्ट राउंड मध्ये जे आहे ते एलिजिबल राहत नाहीये. ही पण गोष्ट लक्षात घ्या. एक वेळेस तुम्ही राउंड 1 किंवा राउंड 2 मध्ये रिटेन्शन फॉर्म फिल केला, देन तुम्हाला त्या डेटमध्ये जर तुम्ही कॅन्सल करता तर तुम्ही नेक्स्ट राउंडला जाऊ शकता. पण एक वेळेस फिजिकल जॉईनिंगचा डेट त्या राउंडचा जर संपला आणि देन तुम्ही रिटेन्शन कॅन्सल करता तर ते कॅन्सल होणार नाही. तुम्हाला त्याच कॉलेजमधून जी आहे ती डिग्री कंटिन्यू करणं पडते. नंतर यांनी मेन्शन केलं की कॅन्डिडेट्स आर नॉट एलिजिबल फॉर सीट अलॉटमेंट इन राउंड 2. राउंड 2 मध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट केलं जाणार नाहीये. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कॅन्डिडेट हू हॅव जॉईन राउंड 1 सीट अलॉटेड अँड फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. तुम्ही जर राउंड 1 मध्ये कॉलेज जॉईन केलाय, स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल केलाय आणि फिजिकल जॉईनिंगचा लास्ट डेट आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन कॅन्सल करत नाहीये, तर तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारे राउंड 2 साठी एलिजिबल राहणार नाहीये. ही पण गोष्ट लक्षात घ्या. नंतर सेकंड पॉईंट आहे कॅन्डिडेट हू हॅव नॉट फिल फ्रेश प्रेफरन्स फॉर राउंड 2. राउंड 2 चा जो चॉईस फिलिंग ओपन होईल तिथं जर तुम्ही समजा चॉईस फिलिंगच नाहीये केला, तर तुमचा किती जरी जास्त स्कोर असला तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे जे आहे ते राउंड 2 मध्ये सीट अलॉटमेंट केलं जाणार नाही. यांनी हेच पॉईंट या ठिकाणी मेन्शन केले तुम्हाला बघायला मिळत आहेत. त्यानंतर त्यांनी अजून एक पॉईंट मेन्शन केलाय इफ कॅन्डिडेट सिलेक्टेड ड्यूरिंग द राउंड 2 विल हॅव टू जॉईन द कॉलेज सीट अलॉटेड ड्यूरिंग द सेकंड राउंड आफ्टर जॉईनिंग द अलॉटेड इन्स्टिट्यूट राउंड 2 द कॅन्डिडेट विल बी एलिजिबल अपग्रेडेशन इन राउंड 3 ॲज पर मेरिट. अगर जर तुम्हाला एखादं कॉलेज राउंड 2 मध्ये भेटलं, जसं की एक्स नावाचं कॉलेज तुम्हाला राउंड 2 मध्ये भेटला होता, तुम्ही त्याला जाऊन जॉईन करताय आणि तुम्हाला परत एकदा थर्ड राउंडला जाणं समजा, तर देन तुम्ही त्या ठिकाणी कॉलेज जॉईन करून बेटरमेंटला 100% जाऊ शकतात. तर तुम्ही थर्ड राउंड पर्यंत जे आहे ते या ठिकाणी अपग्रेड करू शकतात. पण थर्ड राउंड मध्ये ज्या काही सीट राहतील आणि जो काही विद्यार्थी चॉईस फिलिंग करतील ना, तर त्यानुसार तुमचं बेटरमेंट होणार आहे का नाही ठरवलं जातं. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. If a candidate does not join selected seat during the round 2 will be eligible for further round selection only registration again round 3 पेइंग द ऑनलाईन रजिस्ट्रेशन फीस. त्यांनी लास्टचा पॉईंट हाच मेन्शन केला की एखादा विद्यार्थी समजा ज्याला की राउंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट होईल आणि तुम्ही या ठिकाणी जर समजा फ्री एक्झिट घेताय आणि तुम्हाला जर समजा थर्ड राऊंडला जाणं आहे, तर देन त्या कंडिशनमध्ये तुम्हाला सीईटी सेलचा राउंड 3 चा परत एक वेळेस ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणं पडेल. जी काय सीईटी सेलची फीस राहील ना, रजिस्ट्रेशन फॉर्मची फीस राहील समजा स्टेट कोट्याची 1000 होती आणि आयक्यू कोट्याची जी होती तेवढी फीस तुम्हाला परत एक वेळेस पे करणं पडेल. त्याच वेळेस तुम्ही जे आहे ते या ठिकाणी थर्ड राऊंडला जाऊ शकता. अन्यथा तुम्ही जर फ्री एक्झिट घेताय राउंड 2 मध्ये तर तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकत नाहीये. तर पहा, हे जेवढे काय रूल होते राउंड 2 चे एमबीबीएस BDS चे, तर ते पूर्ण एक सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून की थर्ड राऊंडचे रूल काय राहतील किंवा मॉपअप राऊंड किंवा मग जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड राहील किंवा मग नंतर आणखी प्रोसेस कशी करायची असते त्याची एक सविस्तर माहिती तुम्हाला छोट्याशा चॅनलला आम्ही नक्की शेअर करत आहोत. तुम्हाला जर आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती शेअर करू.